झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठ्या ताकदीने उतरलेली होती. आता निकालासाठी काही तास उरलेले आहेत. राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणार, महाविकास आघाडीचं सरकार येणार का तिसरा पर्याय म्हणून जनता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे कल देणार हे पाहणं खरं तर उत्सुकतेचं ठरणार आहे. परंतु सध्या आपल्यासोबत कसबा विधानसभेचे मनसेचे युवा उमेदवार गणेश भोकरे आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. काही तासामध्येच राज्यातील विधानसभेचा निकाल लागणार आहे. तर सध्या मनामध्ये काय धाकधुकी आहेत किंवा एकंदरीतच राज्याचा कौल कसा असेल, काय वाटतंय? हे जे काय एक्झिट पोलमध्ये दाखवतात ते एक्झिट पोल इथून मागं पण आपण बघितलेले सगळे एक्झिट पोल फेल जातात आहे. आता मनसेची म्हणजे राजसाहेबांची एक सुप्त लाट आहे महाराष्ट्रामध्ये. मी आता निवडणुकीच्या दरम्यान प्रचार करत होतो. लोक वैतागलेले आहेत या दोघांना पण. त्यामुळे यंदा जनता राजसाहेब आणि मनसेमधून गणेश भोकरे हा एक युवा पर्याय कसब्याचे नागरिक निवडतील असं मला वाटतं. विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये तुम्ही पहिल्यांदाच उतरलेले होतात. एकंदरीत ह्या निवडणुकीचा अनुभव कसा होता, काय सांगताल? चांगला होता. एक मोठा प्लॅटफॉर्म मिळाला काम करण्याचा. सगळीकडे जाता येतं. नवीन मित्रपरिवार जोडला गेला. सगळ्या लोकांशी भेटता आलं. लोकांच्या मनामध्ये नक्की मतदारसंघाबद्दल लोकांच्या अपेक्षा काय असतात हे समजायला मिळालं. गेली अनेक 30-35 वर्षापूर्वी इथं भारतीय जनता पार्टीचे आमदार होते, आत्ता काँग्रेसचे. पण लोकांच्या बेसिक गोष्टी पण सुटलेल्या नाही आहेत. लोकांच्या अपेक्षा आहेत आणि मला असं वाटतं की मी त्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो. सध्या कसबा विधानसभेमध्ये तुमचे जे विरोधक आहेत त्यांच्या निकालापूर्वीच विजयाचे बॅनर झळकवलेले पाहायला मिळतात. अहो हे सगळे फेक आहेत. ते काय निकालाचे बॅनर लावल्याने ते जिंकले असं नाही. त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही आहे. त्यांना माहिती आहे की इथं मनसेचा खूप मोठा प्रभाव आहे. 2009मध्ये मनसेला इथं 50,000 मतं होते. 14मध्ये आम्हाला 30,000 मतं होते. यंदा ह्या तिघांच्या लढाईमध्ये मनसेचं शीट लागेल 100%. आमचे पण 16 ठिकाणी आम्ही पाठ लावलेले आहेत. आमचे पण बॅनर छापून रेडी आहेत. पण आम्ही का नाही अतिघाई उतावळा नवरा नाही. आम्ही थांबलेलो आहे. उद्या निकाल जाहीर झाल्यानंतर जनतेचा कौल ऐकून आम्ही बोर्ड लावणार असेल. सध्या ह्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी जे आहे ते वोट जिहाद करते. त्यानंतर महायुतीने असं म्हटलं की बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, असे वेगवेगळे नारे देण्यात आले. वेगवेगळ्या मतांतरावरती ही निवडणूक लढवण्यात गेली. तर एकंदरीत ह्या सर्व त्यांच्या स्टेटमेंटवरती काय परिणाम होईल का, किंवा महाराष्ट्र नवनिर्माणाचा एक वेगळा अजेंडा होता त्या संदर्भात एकंदरीत काय सांगाल? हो, जेव्हा हे जातीपातीच्या राजकारणात अडकले होते तेव्हा आमच्या सन्माननीय राजसाहेबांनी पक्षाचा मॅनिफेस्टो जाहीर केला. राजसाहेबांच्या स्वप्नातलं महाराष्ट्राचे ब्ल्यूप्रिंट आम्ही ऑलरेडी 14 साली दिलेले. आत्ता पण मॅनिफेस्टोमध्ये आम्ही काय करणार आणि कसं करणार याचा मॅनिफेस्टो आम्ही दिला आहे. जनतेने तो पाहिला आहे. खूप चांगला रिस्पॉन्स आहे त्याच्याबद्दल. त्यामुळे आम्हाला या घाणेरड्या चिखलाच्या राजकारणाकडे जायचं नाही. आम्हाला महाराष्ट्राला प्रगत झालेला बघायचा आहे. गोरगरीब जनतेचा विकास झालेला बघायचा आहे. पुण्यामध्ये प्रचाराच्या निमित्तानं राजसाहेब ठाकरे यांची पण पुण्यामध्ये सभा झालेली होती. सभा झाल्याच्या नंतर काही धमक्यांचे फोन पण आलेले होते. सर्व एकंदरीत हा प्रकार म्हणजे पुण्यामध्ये घडत होता. त्यावेळेस कुठंतरी विरोधक घाबरलेले होते किंवा काहीतरी झाले असं, म्हणजे नक्की काय भावना होत्या तुमच्या मनात? साहेबांची 9 तारखेला जी सभा झाली त्या सभेचा इम्पॅक्ट संपूर्ण कसबा मतदारसंघात एवढा जोरदार झाला. आमच्या काही नेत्यांनी, आमच्या काही सहकाऱ्यांनी व्यासपीठावरनं भाषण दिलं. त्याच्यामुळं जे वातावरण बदललं, त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डिस्टर्ब झाले. त्यांच्या एका सहकाऱ्यांनी आमच्या एका सहकार्याला म्हटला की खूप मोठी भाषणं करताय, इलेक्शन झाल्यानंतर बघून घेऊ. पण त्यांना मी परत एकदा सांगू इच्छितो की तुमच्या धमकीला आम्ही भीक घालत नाही. आम्ही राजसाहेबांचे सैनिक आहे. आम्ही कधी पण भिडायला तयार आहे आणि याचं 100% जनता जबाब देईल. उद्याच्या मतपेटीतनं तुम्हाला लक्षात येईल. एकंदरीतच राज्याचा निकाल काही वेळावरच चित्र स्पष्ट होणार आहे. तर त्यामध्ये कसब्यामधून गणेश भोकरेंचं नक्की काय मताधिक्य असेल, किंवा एकंदरीतच राज्यातलं महाराष्ट्र निर्माण सेनेचं साठी जनतेचा कसा कौल असेल, काय वाटतंय? कसब्यातून 100% गणेश भोकरे 10,000+ लीडने निवडून येईल. महाराष्ट्राचं जे निर्णायक, जे किंग मेकर असतात ते सन्माननीय राजसाहेब असतील. आमचे मनसे जे महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 40 जागा निवडून येतील. राज्यातल्या निकालामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंगमेकरची भूमिका असेल असा आशावाद या ठिकाणी गणेश भोकरे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.